देशमुख हत्याकांडाचे सूत्रधार कोण? खोलात जावे लागेल. शरद पवार मस्साजोगमध्ये काय म्हणाले? बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस महानिरीक्षकामार्फत आणि तेथील गुन्हेगारी विश्वाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज शनिवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मस्साजोग गावात दाखल झाले. तेथे त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. शरद पवार यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, निलेश लंके, नेते राजेश टोपे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहिले. बीडच्या पोलीस अध्यक्षपदी नवनीत कावत, अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली. संतोष 3 जिल्ह्यात बोगस विमा. सुरेश धस यांनी अधिवेशनात दिली माहिती, चौकशीची मागणी. प्रदीप जैस्वालांची राजकारणातली 36 वर्षे, ना खंत, ना नाराजी, ना कोणती अपेक्षा. शिवसेनेने त्यांना नगरसेवक, महापौर, एकदा खासदार, आमदार केले. जयस्वाल यांना याची जाणीव असून अनेकदा त्यांनी याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांचे आभारी मानले. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला महापौर, आमदार, खासदार होता आले. याचा अभिमान आणि आनंद जयस्वाल यांनी व्यक्त केला. सर्व जातीय धर्मामध्ये वजन असलेल्या प्रदीप जयस्वाल यांनी 2009 मध्ये पक्षाने ऐनवेळी उमेदवारी कापल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत बंड केले होते. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर. मयत सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार. व्याजाने कर्ज देणाऱ्यांना खावी लागणार तुरुंगाची हवा, जाणून घ्या नवा कायदा. गेल्या काही वर्षात फसव्या ॲप्सद्वारे लोकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही प्रकरणांमध्ये अवलंबलेल्या खंडणीच्या पद्धतीमुळे कर्जदारांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. गेल्या वर्षी प्ले स्टोअरवरून 2200हून अधिक कर्ज ॲप काढून टाकण्यात आले आहेत. माथाडी कामगारांचं आंदोलनामुळे शेतकऱ्यांना फटका. पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे माथाडी कामगार आंदोलन करत आहेत. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका, अजितदादांच्या समोरच घोषणाबाजी. अजित पवार यांच्या भेटीनंतर ते गाडीतून जात असताना मस्साजोगमधील नागरिकांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका अशा घोषणाबाजी केल्या. अजित पवारांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियाची भेट घेतली. त्यावेळी या घटनेमागे जे कोणी आहेत मास्टरमाइंड वगैरे तो शोधला जाईल. या तपासात कुठलाही राजकीय पक्ष हस्तक्षेप करणार नाही. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडून आता कापूस भावावरून दिशाभूल. कापसाला 7200 ते 7500 रुपये भाव मिळत असल्याचा दावा. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. मनुका आता जीएसटी मुक्त. कृषी उत्पादनाचा मिळाला दर्जा. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आल्या असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.